आता या गावामध्ये मी एक पाहिलेलं आहे, ऍक्सिडेंट जरी झाला तर 50 लोक जमा होतात, 20-30 लोक जमा होतात, लगेच त्याला मारणार. आता याच्या पुढे ते कदापि तसं खपवून घेतलं जाणार नाही. जर काही वाद झाला, कोणी कायदा जर हातात घेतला तर 100% मी कारवाई करणार, हे सर्वांना मी सांगू इच्छितो. कारण जो प्रकार झाला, यांनी खून केला, त्याला आम्ही अटक केलं, 7 आरोपी अटक केले, परंतु नंतर ती जाळपोळ वगैरे झाली, ती नको व्हायला होती, ती झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. तुमच्या माहितीचं कायद्याचं राज्य आहे, कोणी घाबरून जायचं काम नाही, मग तो कोणत्याही जातीचा असो. बाबा बघून आम्ही विचारलं काय घडलं, 5 मिनिटात करतोय दक्ष अधिकारी मिळाला माझ्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला, वैजापूर पोलीस स्टेशनला. म्हणून माझी एक सूचना आहे ग्रामपंचायतीला, डिपार्टमेंटला माझं काहीच म्हणणं नाही. डिपार्टमेंटने अगदी त्यांची कारवाई रिस्पेक्ट चालू आहे, जो कोणी दोषी असेल त्याची कारवाई झालीच पाहिजे, त्या मताचं मी आहेच. परंतु आता जे ग्रामपंचायत जे बसलेले सगळे बॉडीचे लोक खाली बसलेले समोर, मी गावचा ज्येष्ठ नागरिक याला त्यांना तुम्हाला आदेश करतो आणि सूचनाही करतो तर तुम्ही पहिले सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. दुसरं बस स्टँडवर जो चौक आहे त्याच्यामध्ये नो पार्किंग झोनचा बोर्ड लावा. तेव्हा सगळ्या ज्या जाती धर्मातले लोक आहे आपल्याकडे, तर सगळ्यांची जिम्मेदारी असते गाव सांभाळण्याची, गावाला पुढे नेण्याची. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावामध्ये 12 तारखेला झालेल्या घटनेच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवार यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणाला काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, जर कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे कायद्याचं राज्य आहे असे विधान तैतवार यांनी केले. माझ्या खंडाळा गावातील सर्व जाती धर्मातील उपस्थित सर्व नागरिक सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मला 4 जून आज 15 दिवस झालेले आहेत. त्याच्या आधी मी 4 तारखेला बकरीच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतलेली होती. त्यामध्ये काही नागरिक असतील, त्यावेळेस देखील मी शांतता राखण्याचे आवाहन केले होते. परंतु दिनांक 12 जून रोजी जी घटना झाली त्याबद्दल आता मी थोडक्यात बोलत आहे. मित्रांनो, आता मला खंडाळा गावाबद्दल म्हणजे जास्त काही असं तुम्हाला वाटत असेल, पण मला बऱ्यापैकी माहिती आहे. कारण याच्या आधी मी शिवूर पोलीस स्टेशन केलेलं आहे आणि रोज सकाळी मी व्यायामशाळेत जाताना मला रोज खंडाळा गावातूनच जावं लागायचं. सर्वात महत्वाचं जर गावात पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा वाद होतो मी 2020-21 पासून पाहतोय, जे गावात तुम्ही झेंडे लावले, सर्व जाती धर्माचे झेंडे, मग तो कोणताही असो, झेंड्याच्या वादामुळे आज 12 तारखेला आपल्या गावाचं नाव जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात म्हणजे बदनाम झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, आज गावाचं नाव म्हटलं तर संवेदनशील गाव म्हणून आज खंडाळ्याचं नाव ओळखलं जाऊ लागलं. मी त्या दिवशी सांगितलं होतं, काही जरी अडचण असेल, काही असेल, काही खतखत असेल, त्रास असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन माझ्याकडे सांगायला हवं होतं. आता हे प्रकरण झालं तरी या प्रकरणाच्या निमित्तानं काहीतरी आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा वाद होऊन नुकसान कोणाचंही व्हायला नको आणि गावाचं नाव सुद्धा आपलं बिघडायला नको. तर मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय. सर्वप्रथम मी हे म्हणत नाही, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या लेवलला विचार करून त्यानंतर कळवावं. गावात जे झेंडे बसवलेले आहेत तुम्ही चौकामध्ये, आता विशेष म्हणजे मला तर वाटत नाही कोणी परवानगी दिली असेल. कारण कोणतीही गोष्ट असेल, झेंडे असेल, पुतळे असतील तर रीतसरपणे परवानगी घेऊन त्यानंतर बसवले पाहिजे. कारण पुतळा बसवल्यावर त्याची कोणीही देखभाल करत नाही. मग समाजकंटक असतो तो कोणत्या जाती धर्माचा नसतो, तो येऊन त्याची विटामाना करतो, मग तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नायक मग 2 गटामध्ये तेढ निर्माण होतं. याकरिता जर होत असेल, शक्य असेल तर मला वाटतं तुम्ही गावामध्ये जे झेंडे चौकामध्ये आहेत तुम्ही तुमचा विचार करा. प्रत्येक धर्माच्या लोकांनी समोर येऊन एकत्र येऊन जे प्रतिष्ठित आहेत, ज्यांचं गाव ऐकतील अशा लोकांनी पुढे येऊन झेंडे जर काढून घेता आले, कारण हा वाद जो आहे फक्त झेंड्यामुळे झालेला आहे असं थोडं आम्हाला माहिती मिळालेली आहे. कारण एकाकी कोणताच वाद होत नाही, म्हणजे कुणापर्यंत कोणती गोष्ट सहसा लगेच जात नाही. हा कोणता तरी राग असेल जुना, कोणता तरी वाद असेल, त्याचं रूपांतर ते खुनामध्ये झालेलं आहे.
आणि मला वाटतं गाव चांगलं होतं 2020च्या आधी. मी तर खंडाळा गावचं चांगलं नाव होतं. आज मी तेच ते एकदम म्हणजे असं नाव झालंय तर गावाकडून मला भविष्यात आपल्या गावाचं नाव खराब होणार नाही याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावं अशी मी आपणास पोलीस प्रशासनाच्या वतीनं कळकळीची विनंती करतो. दुसरी गोष्ट, गावामध्ये आता ग्रामपंचायतीची संख्या मला वाटतं 17 आहे, बरोबर? तर माझी सर्वांना विनंती राहील, सर्व या गावामध्ये लोकसंख्या 15,000च्या आसपास आहे असं मला माहिती मिळालेली आहे. त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध असतील सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तर सर्वांनी पुढाकार घेऊन ते जमेल स्वेच्छेने, कोणावरती बंधनकारक नाही, पण सीसीटीव्ही जर बसवला तर अशा प्रकारचा वाद होणार नाही असं आम्हाला वाटतं. कारण याच्या आधी जे गावात अशा प्रकारची भांडणं झाली, तंटे झाले, वाद झाला किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखे जर काही कृत्य घडलं असेल तर सीसीटीव्हीमुळे त्या कृत्याला बाधा आलेली आहे. म्हणजे एखादं होणारं कृत्य सीसीटीव्हीमुळे त्या कुठेतरी प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे गावात जर सीसीटीव्ही बसवला तर जे भांडणं होतील, काही झालं ते कारण माणूस खोटं बोलू शकतो पण चित्र खोटं बोलत नाही. तर माझी ही एक विनंती राहील, ग्रामपंचायतीला राहील, तुम्ही कसं करताल ते एक चौकामध्ये काही खर्च जास्त येत नाही, जेणेकरून गावात चोरीचं प्रमाण असेल, चोरी असेल किंवा जे ऍक्सिडेंटचं प्रमाण असेल. आता या गावामध्ये मी एक पाहिलेलं आहे, ऍक्सिडेंट जरी झाला तर 50 लोक जमा होतात, 20-30 लोक जमा होतात, लगेच त्याला मारणार. आता याच्या पुढे ते कदापि तसं खपवून घेतलं जाणार नाही. जर काही वाद झाला, कोणी कायदा जर हातात घेतला तर 100% मी कारवाई करणार, हे सर्वांना मी सांगू इच्छितो. कारण जो प्रकार झाला, ज्याने खून केला त्याला आम्ही अटक केलं, 7 आरोपी अटक केले, परंतु नंतर जी जाळपोळ वगैरे झाली ती नको व्हायला होती, ती झाली. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. तुमच्या माहितीच कायद्याचं राज्य आहे, कोणी घाबरून जायचं काम नाही, मग तो कोणत्याही जातीचा असो. मी जसं तुम्हाला सांगितलं, नाव चांगलं व्हायला खूप वेळ लागतो, खराब व्हायला किंवा नाव गमवायला काहीच वेळ लागत नाही. आणि नाव खराब झालं, शासकीय योजना सुद्धा येत नाही, गावाचं नाव जर संवेदनशील राहिलं, बऱ्याच गोष्टी असून गाव वंचित राहतं. एक लक्षात असू द्या, भांडणं असतात, 4 इकडचे 4 तिकडचे 4, त्यात पूर्ण गाव बदनाम होतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, तुम्हाला तशी काही कुरकुर वाटली किंवा काही जर तुम्हाला वाटलं तसं तर पर्सनल येऊन सांगा किंवा आमचे बीड आमदार आहेत, अधिकारी आहेत, तुम्हाला 100% पोलीस प्रशासनाच्या वतीनं मदत करण्यात येईल. परंतु तुम्ही देखील कायदा कृपा करून हातात घेऊ नका, शांतता राखा. मला अवघे 15 दिवस झाले, मी परत सांगतो एकदा तुम्हाला, कारण गावाचं नाव चांगलंच खराब झालेलं आहे. चांगलं करायला वेळ लागेल, कारण कायदा हातात घेऊ नका. तसेच आपले जे मुख्य रस्ते आहेत, कृपा करून ग्रामपंचायतीला सांगतो मी की आपण सुद्धा त्या रस्त्यावरती येणं. आता मी त्या दिवशी ती फळाची गाडी पाहिली, कॉर्नर लावली होती, मी त्याला सांगितलं बाजूला घे, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या अपघात झाला, कोणी मेला, तुम्हीच परत रस्त्यावर येणार, साहेब ये वर घ्या, हा मेला, याची चुकी आहे. वास्तविक पाहता आपण सुद्धा कारणीभूत असतो. रस्त्यावरती जमणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या मित्रांनो. तर खंडाळा गावाचं नाव मी पहिले खूप आवर्जून सांगलं, म्हणजे मला खूप चांगलं वाटायचं. हा प्रकार झाला मला अतिशय वाईट वाटलं, कारण इथं सगळं लॉ अँड ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात पेटलं. तरी देखील झाल्या गोष्टींमध्ये आम्ही जी कायदेशीर कारवाई आहे ती केलेलीच आहे. परंतु तुमच्याकडून मी सर्व गावकऱ्यांकडून शांततेची अपेक्षा बाळगतो. तसंच आता मी माझं जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे की सीसीटीव्ही पहिले गावात बसवू. चौकामध्ये सीसीटीव्ही जर बसले 100% 90 म्हणजे मी सांगतो तुम्हाला भांडणं होणार नाही. कारण चित्र टिपत असतं, त्यात चुकी कोणाची आहे ते लगेच आम्हाला चित्रावरून दिसत. तुम्हाला कोणाला सांगायची देखील गरज पडणार नाही. आणि खर्च काहीच नाहीये, 15,000 लोकसंख्या आहे गावाची. तर माझी ही एक अपेक्षा आपल्याकडून राहील की सीसीटीव्ही न चुकता आठवणीने आपण बसवावे. महत्वाच्या चौकामध्ये त्याचं गावात देखील 1-2 बसले, आणि त्याला मॉनिटरिंग जे असेल, जिथे डीव्हीआर असेल, एनव्हीआर असेल, आता नवीन एनव्हीआर आलेलं आहे,
तो ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये लॉकरमध्ये ठेवला तर चांगला राहील, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणी छेडछाड देखील करणार नाही. चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे आहेत. आता लाईटला सुद्धा अंधार जरी असला तरी ते पूर्ण कॅच करतात. होणारी घटना टळली जाऊ शकते. हा त्यामागचा मतिदार्थ आहे. आता मी तुमचे जास्त वेळ तुमचं सुद्धा घेत नाही, परंतु तुम्हाला काही अडचणी असतील तर आपण एक चर्चा सध्या सुरू करू. कारण मी जास्त वेळ घेत, मला सुद्धा दवाखान्यामध्ये काम आहे. काही अडचणी असेल, तुम्हाला काही त्रास असेल, ज्या काही वाटतं तुम्ही मला पर्सनल सांगू शकता तर पर्सनल सांगा. इथं सगळ्यांसमोर सार्वजनिक असतील तर मला सार्वजनिक सांगा. धन्यवाद. हॅलो, मी एक अडाणी माणूस आहे. माझं मोठं तोटं बोलणं सगळ्यांनी समजून घ्यायचं. तर मला एक असं म्हणायचं आहे की आपण शांतता समितीची बैठक आहे, परंतु शांतता भंग होण्याचे जे कारण आहेत ते आपण शोधले पाहिजे. तर मी एक 2-3 पॉईंट सांगतो. ते कुणी असं एका विशिष्ट वर्गाने ते अंगोर घेऊ नये. पहिली गोष्ट, फळांच्या गाड्या असत, भाजीपाल्याच्या गाड्या असत, ह्या पाठीमागे लागल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, इथं कॉलेजचे मुलं सकाळी सकाळी भरपूर जातात वैजापूरला, तर इथं रिक्षा इथे इतके उभे असतात तर ते एसटीला तिथं थांबा नसतो. त्या मुलांची रेलची असती, एखादं आडवं येतं तेवढं येतं, तिथं सुद्धा ऍक्सिडेंट होण्याचे संबंध आहे. त्याच्या करताना तुम्ही त्या रिक्षाला, ठीक आहे, प्रत्येकाचं पोट पाण्याचं आम्ही मान्य करतो, परंतु याला कुठेतरी पुढे मागं धाबा द्या, थांबण्यासाठी पुढे द्या, मागं द्या, धाबा द्या. फक्त इथं एवढ्या या जागेत देऊ, कारण एसटी थांबत नाही तिथं. अक्षरशः रोडच्या सेंटरमध्ये एसटी थांबते. हे पॉईंट आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे तुम्ही सांगायच्या आधी मी काल जसा इथं आलो, पहिले ती कॉर्नरची गाडी काढली, त्याला सांगितलं इथं लावू नको. मग ती कोणाची असो, रस्त्यावर कृपा करून लावू नका. ही मी म्हणजे आपण देखील त्यांना सांगावं. कारण पोलीस एवढे म्हणजे आमच्याकडे एवढी संख्या नाही की 24 तास मी इथं ठेवू शकतो. आपला देखील सहभाग असला त्याच्यामध्ये जनजागृती आपण करून 100% करू. मग तुम्ही म्हटलं रस्त्यावरती जे कॉलेजमध्ये जाणारे मुली असतील, रिक्षा वगैरे येतात, त्या देखील मी आता त्याच्यावरती देखील कारवाई करणार आहे. कोणी लावले मोहीम आम्ही सुरू करणार आहे थोड्या दिवसात. आता आमचा कार्यक्रम आहे हा शिवमहापुराण, हा संपल्यानंतर मी इथं कारवाई देखील करणार आहे. कोणी जर मुलींना कोणी छेडत असेल, आपल्या आई बहिणी असतील, मुली असतील, कोणी जरी असेल तर 100% तुम्ही तिला म्हणजे हे करू नका. पोलीस स्टेशनला निसंकोचपणे या, घाबरू नका. ते काय होईल, मी ऐकलेलं आहे गावामध्ये असं मुद्दामून तो प्रकार पण होतो. बसवताना रिक्षात हे बस हात पकडून वगैरे, मला सांगितलं लोकांनी, नाव घेत नाही मी, पण असा प्रकार जरी असेल तर मला येऊन सांगा. 100% मी इथे येईल, हे तुम्हाला ग्वाही देतो. आज आपल्या गावामध्ये 12 तारखेला जी घटना झाली ती निश्चितच निषेधार्ह आहे. आणि गेल्या 40 वर्षापासून या गावामध्ये आजपर्यंत अशी घटना घडलेली नाही. ती घटना घडून गेली. आता त्या घटनेचा उदाव करण्यापेक्षा मला असं सूचित करायचं आहे सर्व जनतेला, ते इथं बौद्ध समाजाचे लोक असतील, नागरिक असतील, हिंदू समाजाचे नागरिक असतील आणि मुस्लिम समाजाचे नागरिक असतील, हे तिन्ही मोठे भाऊ या गावामध्ये यायचे. आणि यांनी हे गाव तिघांनी बी चालवायचं असं माझ्या मनात पहिल्यापासून म्हणजे आत्मशंका निर्माण झाली का आपण या तिघांनी, आपण तिघ मोठी भाऊ या गावाचे, आपण तिघांनी मिळून हे गाव चालवायची जबाबदारी आपल्या तिन्ही समाजाची आहे. तेव्हा मी यावेळेस 2-3 गोष्टीचा खुलासा करणार आहे. या ज्या घटना घडतात, या घटना ज्या काय आजपर्यंत घडल्या त्या जातीवादावरून कधी झालेल्या नाहीत, पण त्याला जातीवादाचा रंग काही लोक देत असतात. आणि 2 मुलांचे भांडणं झाले तरी समाज, तो मुस्लिम असेल किंवा आमचे हिंदू असेल किंवा मग बौद्ध समाज असेल, ती एकत्र जमून ज्या माणसावर अटॅक होतो त्याला ते एकत्र जाऊन मारामारी हाणाहाणी होऊन जाते. आणि झाल्यानंतर मग आम्ही असं समजायचं की जातीवादात भांडण नाही का, मुळीच नाही. परंतु सगळ्या समाजांना मी विनंती करतो, आपण इथून पुढं आपल्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत परत कसं पहिल्यासारखं बक्षीस घेणारं गाव हे करणार. आज कोणत्या स्टेजला चाललं हे सुद्धा माझ्या मनात एक खंत आहे. आणि यापुढं मी सर्वांना विनंती करतो, हिंदू बांधव असो, बौद्ध बांधव असो किंवा मुस्लिम असो,
तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की पहिले आपण आपले सर्व मुलं, मी त्या दिवशी हेच बोललो, वैजापूरला सुद्धा हेच बोललो आणि हे सुद्धा बोलणार आहे, हे जे भांडणं होत असेल तर याला जे तरुण विद्यार्थी मुलं आहेत त्यांच्यामुळे हे भांडणाचं लोण पसरत आहे. आणि यावेळेस असे 5 प्रकार घडलेले आहेत. हा फक्त कुणाचं गुन्हा आता घडलेला आहे. या पहिली असे 5 प्रकरण झालेले, पूर्ण राईट झालेले. तरी आम्ही संयमनापासून सगळ्यांनी ते पूर्णचे पूर्ण 500 लोक आहेत, ते सगळ्याला आम्ही ते 5 प्रकरण आम्ही इथं मिटवायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या येथील सर्व जे जाणते लोक आहेत, जे आज आपल्याला स्वतःला किंवा गावाने आपल्याला सर्वांना पुढारी केलं आहे, ते सुद्धा त्यांचे विचार खूप चांगले आहेत. या गावामध्ये अशी काही घडलं नाही पाहिजे. आणि नाईलाज अशा जर घटना घडत असल्या तरी आपण सर्व समाज त्याला जबाबदार आहे. कोणीही जबाबदारी नाकारून चालणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. इथून पुढे जर एखाद्या या समाजावर अटॅक झाला असेल किंवा मुलावर हे झाला असेल तर आपण सर्वांनी त्याचा विचार करायचा. चांगलं करण्यासाठी खूप दिवस लागतात आणि वाईट करण्यासाठी 1 मिनिटाचा काळ सुद्धा आपल्याला पुरेसा होतो. आणि या बाबतीत मी अनेकदा बोललो का या गावामध्ये कधी जातीवादाचा हे सगळं तुलून झालं नाही, पण एवढ्या 2 वर्षात हा प्रकार जास्त तिथं सुरुवात झालेली आहे. आता मी तुम्हाला त्या दिवशी बोललो, आपल्याला कोणत्याही मुलाला हेतुपुरस्पर त्रास द्यायचा नाही किंवा त्याला अटक करायची नाही किंवा त्याच्यावर काही गुन्हे दाखल करायचे नाही, या सुद्धा मी म्हणतो. परंतु घडलं काय, मी तुम्हाला त्या दिवशी आता एक खुलासा करतो का समजा माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाच्यासाठी जर गावात 20-25 पोरांनी जर त्याच्यावर फोटो लावले आणि फोटो लावल्यानंतर एखादी घटना घडली म्हणून ते ज्यांचे फोटो आहे, आता मी सांगितलं सगळे 20-24 पोर आहे फोटो यायला सगळ्याला साठक झाली पाहिजे, हा सुद्धा मला एक चिंतेचा विषय वाटला. तर आपण काही लोकांना त्याच्यात नाक गोवलेलं आहे, असू शकतात 2-4 लोक त्याच्यात, मी म्हणत नाही त्यांना जी शिक्षा व्हायची ती होणारच आहे, त्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. पण त्याच्यातले 2-5 पोरं असे तर ते फक्त फोटोवर नाही यायचं. आता मला पोलीस डिपार्टमेंटला प्रश्न नाही विचारायचा किंवा प्रश्न करायचा नाही, पण हे खोला टेपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याची चौकशी करायला हवी होती, असं माझं मत नाही. सर्व जनतेचं या गावकऱ्याचं मत आहे, ते निश्चित त्यांच्या वतीनं तिथं हे करतो. आणि इथून पुढं मी प्रत्येक बौद्ध समाजाची नागरिकांना विनंती करतो, हिंदू समाजाच्या नागरिकांना सुद्धा कळकळीची विनंती करतो, मुस्लिम बांधवाच्या जे कोणी असेल त्यांचे मोठे त्यांना सुद्धा विनंती करतो, इथून पुढं तुम्ही तर काय सांगता आम्ही सुद्धा खपून घेणार नाही. आता याचं कारण सांगतो, मागे बी अशा घटना घडल्या का कोणाच्या दुकानावर दगड मारायचे, कोणाला काय करायचं, ही घटना आम्ही जर शहाणे माणसाला बोलायला गेलो तर त्यावेळेस आम्हाला असा रिप्लाय आला, साहेब लहान पोरं आहे त्यांचं काय म्हणणार आहे, हे योग्य आहे की मला एवढं सांग, ही गोष्ट निश्चितच योग्य नाही. तुम्ही जे सगळ्या समाजात लहान मुलं आहे म्हणजे ते लहान मुलांना आपण ह्या गोष्टी शिकवेल का, ते एकदा घटना घडल्या तर घडली घटना, त्याचा निषेध बी झाला आणि ती जी घटना घडली ती खंडाळ्याला काळिंबा लागणारी झाली, याबद्दल काही कोणाच्या मनात शंका नाही. परंतु इथून पुढं आपण सकाळी तो रोजीरोटीला निघतो, काही लोकांनी दूध घ्यायला असतं. आम्ही मागच्या वेळेस साहेब आम्ही सरपंच असताना 15 वर्षाची गोष्ट आहे, आम्ही असा नियम केला ग्रामपंचायतला, आपल्या गावात काही झालं तर सर्व समाज मिळून ते गाव बंद करायचं. रमेश बरोबर आहे का, पण बाहेर जर एखादी घटना घडली तर आपल्या गावात तिचं लोन येऊ द्यायचं नाही, आपण ते बंद करायचं नाही, गावात बंद करायचं नाही. म्हणजे त्यांचं 2-3 दिवस गाव बंद ठेवणं हे कितपत योग्य आहे. त्यांचा बिचारे हातावर द्यायचे प्रपंच, त्यांचे दुकानदार चालले नाही ना तर त्यांना संध्याकाळी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा परत विनंती करतो, आपण आपल्या गावात जर काही झालं असेल तर बसून सगळ्या समाजाला एकत्रित बसून विचारणे करून आपल्याला करायचं का नाही करायचं. 2-5 कोणी त्या समाजाचे असू 2-5 जण निघायचे आणि दुकानं बंद करा हे सुद्धा योग्य वाटत नाही. निषेध करायचा ना, कोणाचा करायचा, आपले घटनाकार असतात मोठे मोठे आपले नेते असतील त्यांच्या बाबतीत जर झाला ना तर पहिलं आपण बंद करायचं. आपण कशाचंच कारण नाही तरी गाव बंद होतात. बरोबर आहे का तुम्हाला मला ते म्हणायचंय की हे मोठे नेते असेल तर यांच्या बाबतीत जर काही झालं असेल तर आपण होऊन त्या व्यापाऱ्यांना विनंती करतो आपण होऊन त्या दुकानं बंद केले पाहिजे. परंतु हे छोट्या मोठ्या काही निघलं इथं वर्षातून कमीत कमी सर्व दुकानदार बसले इकडं संजीव ते दुकानं ऑटोमॅटिक आणि बंद व्हायचं म्हणजे नुसतं बंद झालं त्यांना माहिती ना नुकसानीपेक्षा आपलं बंद करणं योग्य. इतके दुकानदार बी जाणून
तो विषय आता मला एक म्हणायचं आहे, आपण शांतता कमिटीच्या निमित्तानं या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपलं गाव पूर्ववत कसं राहील, पूर्ववत कसं होईल. कोणाला जर माझ्या बोलण्यात थोडासा राग आला असेल तर मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे पहिल्यापासून. मला काही फरक पडत नाही, मला काही कुठली निवडणुकीला राहायची नाही आणि माझा आमचा काही विषय राहिला नाही. पण तुम्हाला सांगतो की चांगुलपणा हा चालणार नाही आपली लोक. याला जो चुकला मी मताचा आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो. जर या टायमाला माझा बाप थोडा जर चुकला असेल तर मी या मताचा आहे की माझ्या बापात सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा नाही झाली तर हे चालणार इथं पुढे. याच गोष्टी होणार. तुम्हाला सांगतो तुम्ही सीसीटीव्ही काय होता, आम्ही तो बरेच निर्णय घेतला. विलास पवार आहे, आम्ही 1 लाख रुपये त्याच्यावर काय म्हणजे टाकले, आम्हाला सगळे सीसीटीव्ही बसवायचे. पण तुम्हाला एक सांगतो साहेब, इथं परिस्थिती अशी आहे. मी काल परवा शाळेत गेलो, नवीन संडास बाथरूम बांधलेले, त्याच्या फरच्या फोडून टाकल्या. ते शाळेत सीसीटीव्ही फोडून टाकायचे. हे फुटणार नाही का सोडून. याच्यावर नियंत्रण आम्ही काय म्हणतो, सगळं पोलीस सैन्य केलं असं म्हणत नाही. पोलीस डिपार्टमेंटला इतकं ताण आहे. पहिलं तर आपण हे सांगतो की विनंती आपण असं करतो, आपली एखादी जवळ आपण तिथं तक्रार घेऊन गेलो ना तर प्राथमिक न्यायदेवता असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे. तुम्हाला हे सांगतो, प्राथमिक न्यायदेवता पोलीस डिपार्टमेंट आहे. नंतर चौकशी होत राहतील, नंतर फाईल्स होईल, नंतर काय व्हायचं ते कोर्ट पुढे आहे. पण पहिले विनंती आपण त्याला गेल्यानंतर ते आपल्याला मदत करतात, आपण त्याला मदत केली पाहिजे. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की एक असं पनिशमेंट झाल्याशिवाय या गावाची शिस्त लागणार नाही. ताराचंदांना पनिशमेंट झालीच पाहिजे. तो कोणी असो, मग कोणत्या जातीचा असो, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तो जर चुकला असेल ना त्याचं प्रायश्चित्त त्याला दिलंच पाहिजे. आता म्हणून मला एक म्हणायचंय, आपण आता आपल्याला येतो बरोबर कोणाच्या रिक्षा पुढे बसत्या, पुढे उभ्या राहत्या, काय होत्या, नियम राहत्या, तसं काही नाही. सगळ्या समाजाच्या बी रिक्षा आहे. पण मला एक विनंती करायची आहे, आमच्या गावात धंदे करणारे भरपूर आहेत सगळ्या समाजाचे, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. 70 ते 90 रिक्षा आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आम्ही त्यांना येता जागा ग्रामपंचायतच्या सगळे रिक्षावाले ड्रायव्हरचा आहे त्यांना जागा दिलेली. फक्त ज्याचा नंबर असेल वाद न घालता त्यांनी एकच रिक्षा बस स्टँडचं नाही केलं, तिथं फक्त त्या बस स्टँडवर लावली पाहिजे. मग ती कोणाची असू, कोणत्या समाजाची असू, त्याचा नंबर आला त्यांनी ती रिक्षा त्या बस स्टँडवर लावली पाहिजे. ही सुद्धा तुम्हाला विनंती आहे की तेवढं आम्हाला थोडसं म्हणजे शिस्त लावून द्या. तुम्ही अशा अधिकारी आम्हाला नाही आपला जुना परिचय आहे, तुम्ही अशा अधिकारी मिळाले आम्हाला तर तुमच्या नेतृत्वाखाली आमचं गाव पूर्ववत कसं होईल आणि आमच्या गावाचं नाव जे खराब झालेलं आहे, आम्ही तुम्हाला सगळं म्हणजे मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आमच्या गावात काही तसं राहायचे. आणि जातीवाद हा शब्द फक्त कसं एक झाले भांडणं झाले. अहो जातीवादाचं भांडणं आमच्या तिथे अजून नाही. मुलाचे भांडणं झाले म्हणजे ते जातीवर येते. जातीवर येते म्हणजे एखाद्या समाजाचे 10-20 लोक तिथे उभे राहतात. एखाद्या मुलाचं त्याच्यावर अटॅक झाला तर तो एकटा राहतो, म्हणून तो जातीवाद म्हणता येत नाही. पण जे कोणी राहते स्टँडवर त्याला सगळ्याच विनंती, सगळ्या समाजाचे लोक त्या बस स्टँडवर राहते. अशी काही घटना घडली तर आपण पुढे होऊ त्याला विनंती करायची, मारू नको, आपण त्याचा विचार करू काय चुकलं काय नाही, 2 लोकात घेऊन जाऊ आणि बसू. हे मी गावकऱ्यांना विनंती करतो. आणि आपलं अर्ध काम आपण सगळ्या गोष्टी या डिपार्टमेंट सोडलं, डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला एक खंडाळा नाही, त्याला अनेक खंडाळे येतील आणि अनेक प्रकार आहेत. या साहेबाला दवाखान्यात जायचंय, बरोबर आहे का नाही. आता हे DYP साहेब आले नाही, त्यांचं काही असं निघलं असेल का, तेव्हा मी परत विनंती करतो सर्व समाजाला करतो, आपल्याला आपलं गाव जर एक संगत व्हायचं असेल तर असं नाही चालायचं का आमच्यावर अटॅक झाला, आपल्यावर अटॅक झाला असं धरून चाला म्हणून आपण त्यांच्यावर अटॅक करायचा का. मग ज्यांनी ही गोष्ट केली त्यांच्यातून आपल्याला काय फरक आहे. मी अगोदर सांगितलं की हे खंडाळ्यामध्ये 3 समाज मोठे भाऊ आहेत. आपली जबाबदारी सगळ्याची, बुद्ध समाजाची आहे, नागरिकाची, हिंदू समाजाच्या नागरिकाची आहे, मुस्लिम समाजाची. अल्पसंख्याक किती लोक आहे, यांना आपण सांभाळायचं काही, त्यांना आपल्याला सांभाळायची वेळ आली आता. तेव्हा विनंती करतो की हे 3 समाज एकत्र येऊन यांनी ती काय ना ही जबाबदारी घ्यायची आणि जबाबदारीने हे सगळ्यात मोठे, सगळ्यात संख्या मोठे हे 3 समाजाची सगळ्यांचे, म्हणजे जवळजवळ 70-80% लोक हे 3 समाजाचे. बाकी छोटे छोटे समाज आहे. 38 जातीचे लोक आहे खंडाळे. तुम्हाला 38 जाती आहे सगळ्या समाजाची, 38 जाती. म्हणजे या सर्वांना विनंती करतो आपण या 3 समाजांना जबाबदारी घ्या. इथं असं नाही तुम्हाला काही असं कोण कोणाबद्दल बोलतं, कोण काय करतं. आणि दुसरी एक विनंती करतो, कोणती क्लिप टाकीतं, कोण काय करतं, जरा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर आपण मेहरबानी करून तुमच्या पाया पडून सांगतो काही टाकू नका. आता आमच्या बाबतीत ते टाकलं
आम्हाला बोलायचं नाही ते, आमच्या खाली वडेल आम्हाला घोडे लावले काय बारगीत ठेवले तरी आमचा पेश असतोय, शिव्या खायचा आणि पुढे चालायचं. असं काही करू नका मेहरबानी. तेव्हा विनंती करतो, या गोष्टी जर आपण केल्या नाही ना, आता जी घटना घडली ती निषेधार्थ आहे, ती काही खूप चांगली घडली असं काही नाही. फक्त आम्हाला खंत कोणती माहिती का, की जे मुलं त्याच्यात काही लवलेच नसताना त्यांना गावाला गेलं, जे समाजाचे सगळे हिंदू समाजाची थोडीशी धारणा झालेली, तो काही का त्यांना काही नसताना त्यांचा समज नाही, फक्त या वाढदिवस साजरा केला. आता तो गुंड आहे का कसं आहे आपल्याला काय माहिती, याचा वाढदिवस साजरा केला त्याचे फोटो लावले म्हणजे त्यांचं काय दोष, त्याच्यामुळे त्यांना गावला गेलं. आमचा एक कर्मचारी त्याच्यात साहेब ग्रामपंचायत एक कर्मचारी होईल. तेव्हा मी परत कळकळीची विनंती करतो, डिपार्टमेंटला बी करतो का साहेब, आमच्या जर तक्रारी आल्या तुम्हाला सांगत, आणि आम्ही तुम्हाला सांगतो काळा असा होता, माझी सरपंच होऊन गेले ते गावात, त्यावेळेस असं डोकं झाले, पण एवढं या स्टेपला नव्हते गेले. ग्रामपंचायतला पावर खूप राहते, पण ग्रामपंचायतला घोडे बी खूप खावा लागते. ग्रामपंचायतला जर एखादी यादी दिली तुम्हाला तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याची माहिती सांगतो. जर हे माणसापासून गावाचं वातावरण भंग होऊ शकतं, शांतता भंग होऊ शकतं, यांचं अनेक वेळा झालं. विनंती आहे तुम्हाला तर तुम्हाला आम्ही करणार नाही, तुम्हाला सांगतो आम्ही म्हणणार नाही, पण तुमच्या लक्षात येईल की कोण करतं या गावामध्ये घटना कोण घडली. आम्ही आमच्या डोक्यात ते कल्पना आहे, रागाला चाल आम्हाला ग्रामपंचायत असं वाटतं का आमच्या बी डोक्याला हेडक झाला ना आमचे. अहो तुम्हाला काय सांगू माहिती, बोलायसारखं खूप गुंडशाहीमध्ये चालत नसते काही गोष्टी, लोकशाहीप्रमाणे काही मागण्या कराव्या लागतात. तुमच्या सांगू माहिती, मी तर माझ्या पहिल्या काळात आहे 35 वर्षात मी नॉन स्टॉप राजकारण, पहिली वेळ आहे ज्या ग्रामपंचायतला काही अधिकारच नाही, तुम्ही त्या ग्रामपंचायतला ती गोष्ट करायला सांगू राहिले. कसं शक्य आहे सांगा तुम्हाला. तुम्ही जर म्हणले आम्हाला नदी मंजूर करा, तुम्ही जर म्हणले आम्हाला डोंगर मंजूर करा, कसं शक्य आहे. ठाकूरबद्ध कार्यक्रम आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं, ऑनलाईन केलेले, 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही. तुम्हाला बाटलीला पैसे दिले, तुम्हाला बाटलीला पैसे द्यावा, बाटलीच आणावं लागेल. पण तुम्ही म्हणते आम्हाला टेबल पाहिजे देणं घरी जायचं सरपंचाला ग्रामसेवक भाषी द्यायची. तेव्हा मी परत मी कळकळी करतो की तुम्ही समजून घ्या, टेक्निकली अडचण समजून घ्या, कायदेप्रमाणे समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या. परत यानंतर आता जर अशी घटना घडली तर याला हे 3 समाज जबाबदार आहे. मी सांगतो या 3 समाजाचं आपल्या गावाचं नेतृत्व या 3 जबाबदारी आपल्या सगळ्या मिळून या 3 लोकांनी जे जर समाजात झाले ना या गावात काहीच होणार. तेव्हा मी परत या शांतता कमिटीच्या वतीनं आलेले आपले नवीन PI साहेब साहेब, त्याच्यानंतर नरवडे साहेब आणि त्यांचं पूर्ण वैजापूर पोलीस स्टेशनचं पूर्ण स्टाफ, सगळ्या हिंदू बांधव, आपले बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव आणि अल्पसंख्याक सर्व बांधव, 38 जातीचे सर्व प्रतिनिधी इथं हजर आहे. तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं कौतुक बी करतो, तुम्हाला शुभेच्छा बी देतो. आणि इथून पुढे आपण या पद्धतीनं चाललं पाहिजे. आपल्या गावाचं नाव आपलं विकास करून आपल्या गावाची अधिकारी आहे त्याच्यावर बिल्डिंग पाहते ते म्हणजे आमच्या नांदेड पासून याच्यापर्यंत अशी बिल्डिंग नाही. आपण अशी किमया करून ठेवलेली आहे, तीच किमया कामाला पुढे पाहिजे. या गावाला बक्षीस कसं भेटेल त्याची तयारी करायची. आणि काही कोणाच्या चुका असतील नसतील त्या बी काही उदाहरण बसायच्या नाही. सर्वांना विनंती करतो, आता आपण आपलं गाव शांततेत होईल. आपण स्वतःने स्वतः काय करायचं पण गाव शांतता राहायला पाहिजे, म्हणजे आपण स्वतः ऑटोमॅटिक शांतता राहतो. तेव्हा परत विनंती करतो की आता तिथून पुढं आपण डिपार्टमेंटला सहकार्य करू. डिपार्टमेंटने आम्हाला असं सहकार्य केलं पाहिजे, मी बोललो त्याप्रमाणे. तर सगळ्याला माहित राहतं, फक्त डेअरिंग कोण करायचं, कुत्र्याच्या गाड्यात घंटा कोणा मारायची हा विषय प्रकार राहतो. तेव्हा मलाही म्हणायचं माहिती का, कठोर निर्णय घेतल्याशिवाय सत्य बाहेर येत नाही. कटू निर्णय झाला पाहिजे कुठेतरी, कटू निर्णय झाला ना तर त्याचं पुढचं चांगलं निघणार, चांगल्या गोष्टी याच्यात निर्माण होणार. तेव्हा मी विनंती करतो, आजपर्यंत आपल्या गावात जे रेकॉर्ड आहे 5 गोष्टी झाल्या, साहेबाला माहित झालं. साहेब आम्ही त्या इथं जागेवर भेटवले, मोठमोठ्या ऍक्शन झालेल्या आहे, राईटच्या 5 गोष्टी झालेल्या आहेत, सगळ्या समाजात झालेल्या आहे, एक घटना झालेली तुम्हाला सांगतो. त्या सुद्धा आम्ही मिटवल्या. आमचं धारणा असं आहे, एखाद्या आमच्या बरोबर एखादी पोलीस केस झाली तर पहिला फोन येत राहतो, का पाटील काय करायचं, का आम्ही तुम्हाला विनंती करतो साहेब, अर्ज जर आला असेल तर तुम्हाला ते अनुभव फक्त तेवढा मेहरबानी करून तुम्ही हातावर प्लीज.
असं आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आम्ही इथंच मिटायचा प्रयत्न करतो. आमच्या गावातले भांडणं सकाळी असले तर शक्यतो इकडे मिटायचा प्रयत्न नाही मिटले तुमच्यापर्यंत येतात तुमच्यापर्यंत आले तर तुम्ही ऍक्शन घ्यायच्या अगोदर आम्ही तुम्हाला सांगतो विनंती करतो. आता एवढ्या वेळ त्यांची चुकी झाली असं आम्ही मागची मागतो तेव्हा इथून पुढे आम्ही बी शांततेत राहू. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आता इथून पुढे ते तुमची काय कायदेशीर कारवाई प्रोसेस असेल ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्याला तर आम्ही थोडं तुम्हाला अटकाव करू शकतो. तेव्हा परत मी सर्वांना शुभेच्छा देतो. पोलीस डिपार्टमेंटला मी शुभेच्छा देतो. आणि मी जे बोललो अनुभव एका शब्द जर माझ्या उभं निघला असेल तर त्याची बी माफी मागवतो. असं कोणी काही गैरसमज करून घ्यायचं नाही. परत सांगतो की बौद्ध नागरिक, हिंदू धर्माचे नागरिक आणि मुस्लिम धर्माचे नागरिक या तिघ हे या गावाचे तीन बॉस आहे. यांनी गाव चालवायचं नासून टाकायचं या तिघांना ठरवायचं ही परत विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद सरपंच. तर आपल्या गावातील सरपंच साहेबांचे सूचना केल्या त्या काही मी लिहून घेतलेल्या आहेत. तर तुमच्या गावातल्याच लोकांकडून मला मदत झाली तर 100% याच्यावरती कुठेतरी प्रतिबंध येईल असं मला वाटतं. जसे सरपंच साहेब बोलले की खंडाळासारखे 53 गावं आहेत आमच्या याच्यामध्ये. एकच खंडाळा गावच नाही तरी देखील आवर्जून मी या गावामध्ये विशेष लक्ष देऊन जेवढं होता येईल तेवढी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं सध्याचं जे गुन्हे दाखल झाले दोन्ही, एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची निर्गती म्हणजे पूर्ण केस चालल्यानंतर कोर्ट वगैरे त्याचे पूर्ण फायनल जजमेंट येईपर्यंत 10 ते 15 वर्ष निघून जातात. आता जे आतमध्ये गेले तुम्हाला माहिती त्याचं वय किती असेल? 20-25 वयोगटातली सरपंच बोलले 20 ते 25 वयोगटातील मुलं असतात. आपण इथं सर्व प्रतिष्ठित आहात. आपण देखील आपल्या घरी मुलांना भावाला ह्या प्रकार किंवा असा प्रकार त्यांच्या हातून घडणार नाही याकरता वेळीच त्यांना जरब बसवला तर असा प्रकार भविष्यात होणार नाही हे असं मला वाटतं. कारण काय केस दाखल झाली 15 वर्ष 20 वर्ष शिक्षा लागली तर पूर्ण आयुष्य सोडून जातं. मग तो याचा या समाजाचा असो का त्या समाजाचा असो. म्हणून मला सर्वांना कळकळीची हीच विनंती राहील की आपल्या हातातच आहे. येणारं जे भविष्य आहे हे आपल्या हातात आहे. गावाचं नाव खराब होणार नाही याकडे आपणच आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. पोलीस येतात, गुन्हा घडला नंतर आम्ही येतो, बरोबर. गुन्हा काही घडलं मग आम्ही येणार, पाहणार, पंचनामे करणार. आम्ही इथं 2 वर्ष राहणार अधिकारी, तुम्ही गावातच राहणार. तुम्हाला सर्वांना इथं गावात राहायचंय. त्यामुळे गावामध्ये सर्व जाती धर्माचे हिंदू, मुस्लिम, बौद्ध जे पण असतील सर्वांनी एकत्र राहा. मित्रांनो, आमचं काही नाही. आम्ही कागदकाळे करणार, गुन्हे दाखल करणार, तुमची तक्रार घेणार, त्यांची घेणार, नुकसान तुमचं होणार. गावात तुम्हाला राहायचंय. पुन्हा भविष्यात काय होणार असा प्रकार होणार. परत असेच गौरव सारखे रागात एखादं कृत्य केलं, गौरव तयार व्हायला नको. किंवा समोरच्या व्यक्तीने पण जे कृत्य केलं तसे लोक तयार व्हायला नको. तसं आणखीन बॅनरचं एक सांगितलं, फोटो लावता वाढदिवसाचे. तर माझी हेच तुम्हाला विनंती राहील गावातल्या लोकांना, ग्रामपंचायतीला अधिकार आहे, तुम्ही वापरा अधिकार. अनधिकृतपणे बॅनर कोणी बसवणार नाही. मग आपल्याला हा प्रॉब्लेम येणारच नाही की कोणाचे फोटो असतील किंवा काय असेल, कोणी विटंबना करत. अनधिकृतपणे बॅनर देऊ नका. नगर परिषदेला सुद्धा मी आता सांगितलं. याच्या आधी मी गंगापूरला सांगितलं होतं तर तिथं बॅनर विदाऊट परवानगी कोणी लावत नव्हतं. आता हे गाव असल्यामुळे ग्रामपंचायतचा अधिकार आहे. जर कोणी अनधिकृतपणे बॅनर बसवलं तुम्ही कारवाई करा. कोणी ऐकत नसेल आम्हाला कळवा. आणि कृपा करून सरपंच साहेब म्हटले गावाचं नाव लौकिक करा. जसं त्यांनी सांगितलं अगदी बरोबर सांगितलं. ही पाण्याची बॉटल सुद्धा आणायला खिशातून लागतं. सगळं ऑनलाईन झालेलं आहे. हे तेवढंच खरं आहे. तर काही गोष्टी त्यांच्या देखील तुम्ही समजून घ्या. परत हे सुद्धा बोलले की सोशल मीडियावरती काही जणांनी व्हिडिओ व्हायरल केले. काही जणांनी एक गेला दुसरं एक करू तिकडच्या समाजाने केलं. अत्यंत चुकीचं आहे. माझ्याकडे आले मी 100% याच्यामध्ये देखील गुन्हा दाखल करेन. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा देखील गुन्हा आहे. आयटी ऍक्ट लागतो, करिअर बरबाद होईल. मग त्याच्यामध्ये एखाद्या ग्रुपवर जर टाकलं तर ग्रुप ऍडमिन प्लस सगळे सदस्य सर्वांना नोटीस जाईल. तर त्यामुळे वेळीच तुम्ही जर कोणी असा प्रकार करत असेल तर त्याला सांगून आणि करणारे आपल्या म्हणजे मी काय सांगतो 20 ते 25 वयोगटातले
100% तरुण मंडळी पुढचं आयुष्य खराब करून घेतात. खासगी नोकरी जरी लागायची ना कोणाला तर पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं. एक गुन्हा असेल तर कंपनी घेत नाही. आता ते विचारा तुम्ही. कुठेतरी चांगलं म्हणजे आपण चांगलं काम करा, गावाचं नाव मोठं करा, शिका चांगलं, याकडे लक्ष न देता विनाकारण इथं जमा होतात. परत काही झालं का ह्याला मारलं त्याला मारलं, स्वतःचं नुकसान करतात, समोरच्याचं नुकसान करतात. टाळी एका हाताने वाजत नाही, मी मान्य करतो. गावात जर शांतता भंग जर कोणी करत असेल, शांतता भंग, तर सरपंच साहेब तुमचं स्वागत आहे. मला निसंकोचपणे कळवा किंवा कोणी असेल येऊन सांगा मला. गावात एकी ठेवा, सर्व जाती धर्म सर्व एक ठेवा. एखादा मेला तिथं रक्त वगैरे लागलं ना तर विचारत नाही ते मुस्लिमचं रक्त आहे का हिंदूचं आहे का बौद्धाचं आहे. हा व्हेज नॉनव्हेज काही विचारत नाही रक्ताच्या वेळेस, जेव्हा रक्ताची गरज पडती तेव्हा. हे तिथं विचारा ज्याला रक्ताची गरज पडती तेव्हा. हे विनाकारण गाव छोटं आहे त्याच्या आपसामध्ये भांडणं करणार, त्याचा फायदा दुसरे लोक पण घेतात. हे पण तेवढं सांगतो मी. याच्यामध्ये दुसरे लोक सुद्धा फायदा घेतात. जसं तुम्ही म्हटलं की आमच्या गावचा कम्प्युटरवाला काहीतरी वाद असतील तुला त्याचे, एखादंच नाव गोवलं असेल, आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. असा प्रकार येतो. मग गावासोबत काय किडे रगडले जातात. आता तो पण गुन्हा दाखल झाला, त्याच्यात पण 80-100 आरोपी सांगितले तिकडचे. कायदा सर्वांना समान आहे. तुमची तक्रार आली घेतली, त्यांची आली त्यांची घेतली, म्हणून काय होणार, नुकसान दोघांचं होणार. आमचं काय होणार नाही. आम्हाला आमचं कामच आहे ते. परंतु कसं आहे, गावात शांतता राहावी असं आमचं मत आहे. गाव खराब नको आहे. यांनी हे पण सांगितलं, एखादी छोटी मोठी घटना झाली, ही कोणती प्रथा आहे तुमची की गाव लगेच बंद करायचं. हा ही कुठली बळजबरी हुकुमशाही आहे काही? याचं बंद कर त्याचं बंद कर, ही कुठली प्रथा तुम्ही लावली? अरे त्याची इच्छा असते. एखाद्याचं भाड्याचं दुकान असतं, त्याला भाडं द्यायचं असतं. ही पद्धत एकदम चुकीची आहे. याच्या पुढे जर असा प्रकार झाला तर कदापि सहन करणार नाही. तुम्ही 100% मग एक्स्टॉर्शनचे गुन्हे दाखल करा त्याच्यावरती. आम्हाला गुन्हे दाखल करायला काही लागत नाही, मी आत्ताच सांगतोय. मला वाटतं नको एखाद्याचं करिअर खराब आहे. 20 ते 25 वयोगटातील मुलं, आपण त्यांना कृपा करून मार्गदर्शन करावं, सांगावं. आणि इथं मला जास्त दिसत नाही तरुण मंडळी, तर आपण आपल्या घरात गावात असतील तर मुलांना समजून सांगावं. फायदा काहीच होत नाही याच्यामध्ये. पोलिसाकडे फिरायला कोणीच येत नाही. काही झालं त्रास तरच येतात. त्रास तुम्हाला होणार. दवाखान्यात पण काही झालं त्रास तरच जातो दवाखान्यात. म्हणतात ना ते शाळेने कोर्टाची पायरी चढू नये, म्हणे जुन्या काळातली. तर कृपा करून थोडंसं विचार करून आपल्या तरुण मंडळीला तुम्ही सांगावं. सीसीटीव्हीचं यांचं म्हणणं होतं की सीसीटीव्ही बसवले, कोणी फोडले. सरपंच साहेब तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की सीसीटीव्ही मध्ये डीव्हीआर असतो. जो कोणी फोडल काही करल 101% सरकारांसमोर मी ग्वाही देतो, कारवाई 100% करणार. मग तो कोणी असो. मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं, समाजकंटकाला कोणत्या जातपात नसते. 2 जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करतात. काय झालं तुमच्यातच असतात ते, बाहेरून कोणी येत नसतं. इथंच घडत असतं सगळं, इथलेच. आपल्या गावाकडे कसं असतं, एक म्हण असती. पण मी आमचे वरिष्ठाकडून एक ऐकली होती म्हण. एक जुनी म्हण होती, पाणी अडवा पाणी जिरवा. आपल्या गावात कसं असतं, याला अडवा आणि याची जिरवा. मन मध्ये मी ऐकलं. हे काय होतं, गावामध्ये आपलेच लोक आपली मारतात. मग कसं गावाचा विकास कसा होणार? खूप सर्वांना मी सांगतोय, कृपा करून कायदा कोणी हातात घेऊ नका, शांतता ठेवा. काही त्रास असेल, नालवडे साहेब आहेत, पडळकर साहेब आहेत, आमचे नरोडे साहेब आहेत, मेटे साहेब आहेत. कोणी काही अडचण आली, त्यांच्याकडून दाद नाही भेटली, माझ्याकडे या. मी तिथंच राहिला आहे, रविवार सुद्धा मी तिथंच असतो. वैयक्तिक अडचण असेल मला टाका. आणि सोशल मीडियाचा वापर चुकीचा करू नका, हे तरुण मंडळीला विशेष करून सांगणार. आमच्या एसपी ऑफिसला एक सायबर ब्रँच आहे, मी त्या ब्रँचला होतो. आमचं बारकाईने लक्ष असतं. तुम्हाला वाटत असेल ते कोण टाकतं ना, आम्हाला सगळं कळतं नंतर. त्याची वेअर लिंक घेऊन वगैरे आम्ही सर्व शोध घेतो. आता नाही दाखल होणार, पण ते नंतर असं दाखल होऊन डायरेक्ट अरेस्ट करायला येतो तुम्हाला. मग तुम्हाला त्यावेळेस त्रास होईल.
असा प्रकार चुकून करू नका. आजच्या या शांतता कमिटीच्या मीटिंगच्या माध्यमातून माननीय PI साहेब, सत्यजित नाईकवाले यांचे, त्यांच्या सर्व टीमचे, पूर्ण गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो की आपण गावाच्या एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, चांगला कार्यक्रम म्हणण्यापेक्षा गावामध्ये शांतता राहणार पाहिजे. प्रत्येक वर्गातला प्रत्येक घटक हा गुण्यागोविंदाने सुखी आणि समाधानी राहण्याला पाहिजे, या माध्यमातून आपण जमा झाले. बरोबर साहेब? तर आता पूर्वी तर सविस्तर गोष्टींचा खुलासा झालेलाच आहे. माझी काही इच्छा पण नव्हती खुलासा करायची, पण आता थोडासा मी आलं का तुम्ही दोन शब्द सांगून सांगतो. आता आपले पाटील यांनी एक विषय मांडला, त्या विषयाला अनुसरून साहेबांनी सुद्धा त्या विषयाचं विश्लेषण केलं तेव्हा सगळ्या ज्या जाती धर्मातले लोक आहे आपल्याकडं, तर सगळ्यांची जिम्मेदारी असते गाव सांभाळण्याची, गावाला पुढे नेण्याची. तर त्या अनुषंगाने फक्त हा विषय आला, पण माझं एक मत असं आहे की सगळ्या समाजातील 4-4, 5-5 लोक असे निवडक वर्गाचे, निवडक स्वभावाचे, चांगल्या नरम स्वभावाचे, हुशार पद्धतीचे असे लोक निवडा. त्यांची एक शांतता कमिटी कायम करा. या कमिटीची नोंद रजिस्ट्रेशन तुमच्याकडे पोलीस स्टेशनला सुद्धा असायला पाहिजे. काही कारणाने समजा अशी काही घटना घडली तर त्या घटनेचं गावातून समजा शंकानिरसन झालं तर ठीक आहे, आणि नाही जर झालं तर मग या समितीच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत ते प्रकार आले तर मग तुम्ही त्याची FIR सुद्धा नोंद करू शकता. तर माझं सर्वांसमोर एक असं स्पष्ट मत आहे की आपण समजा बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, अजून इतर समाज जितके छोटे घटक आहे त्यांच्यापैकी एक माणूस असं समजा थोडासा उच्च विचारसरणीचा याच्यामध्ये समाविष्ट करा आणि गावासाठी एक अशी रजिस्ट्रेशन समिती जी येतं तयार करा. एवढं बोलणं माझं आहे. सर्वप्रथम आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केलेली आहे. साहेबांनी आता एक उल्लेख केला की तो वयोवृद्ध लोक आहेत, जवान म्हणून दिसत नाही. साहेब, आम्ही एक चांगले लोक आहोत सगळ्या समाजाचे. सगळ्यांनी एक समज घातली, तरुण मुलांना एक कुणी इथं यायचं नाही. होतं काय झालं की शांतता कमिटीच्या मीटिंगमध्येच शांतता भंग होती. तुम्हाला आता ही कमी संख्या दिसते आणि थोडे मॅच्युअर परिपक्व लोक दिसतात. त्याला एकच कारण, सगळ्या लोकांनी त्या मुलांना सांगितलं तुमची आवश्यकता नाही, त्याच्यामुळे कोणी इथं आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, पाटलांना सविस्तर असं ते सगळं सांगितलं, त्याच्यामुळे आता अजून काही सांगायची आवश्यकता नाही. जी काही घटना घडली ती निषेधार्थ आहे. त्याचं कोणी समर्थन मला नाही वाटत कुठल्याही समाजाचा माणूस करेल. राहिला विषय, पाटलांनी जर सांगितलं का घरच्या पोरांना त्यांच्या घरच्या मोठ्या माणसाने दाबलं पाहिजे, त्या विषयाला मी समर्थन करतो. त्या आईबापाला कळायलाच पाहिजे की आपला मुलगा रात्रीचे 10 वाजले आपल्या घरात तो अजून का आला नाही, त्याला विचारायचा अधिकार त्याला आहे. कारण जर त्या गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस त्याला विचारायला गेला किंवा बोलायला गेला, तो तिथून बाजूला झाल्या त्याला होतं याला काय काम आहे, हा रिकामटा आहे काय. त्याच्यामुळे मला विनंती करायची सगळ्या समाजाच्या लोकांना, सगळ्या समाज लोकांना विनंती की आपल्या तरुण मुलांना सगळ्यात पहिले कंट्रोल करा. कारण त्या तरुण स्टेशन मधून आम्ही पण आलेलो आहे. तुम्ही आज त्या ज्या मार्गाने चालले तो मार्ग आम्ही अवलंबला नाही. तरुण पण आमच्यात बी होतं, हे सगळे म्हातारे झाले म्हणजे असेच झाले नाही. कृपया गावचं नाव खराब झालं, ठीक आहे झालं, आता याला कसं चांगलं करता येईल याचा प्रयत्न करा. आणि इथून पुढे कोणीही चुकीचं पाऊल उचलणार नाही याची काळजी घ्या. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे वयोवृद्ध माणसाचा आदर करा आणि वयोवृद्ध माणसाने सुद्धा त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. एवढीच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अनेक गोष्टी बोलायच्या असतात, पण बोलता बोलता काय होतं ती शांतता कमिटी राहत नाही. त्याच्यामुळे जेवढं बोलायचं तेवढं सगळ्यांनी बोललेलं आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो, पूर्ण समाजाच्या लोकांना विनंती, तरुण मुलांना विशेष करून की बाबा आता जे झालं ते बस झालं, आता थांबवा आणि या खंडाळ्याला वाचवा मेहरबानी करून. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी आपापले मत मांडलेले. कोणाला काही बोलायचं बरं? नमस्कार. माझी अशी विनंती आहे, प्रशासनाला जे साहेबांनी सांगितलेलं आहे की कॅमेऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे,
तर मला तेच विनंती आहे की इथं सीसीटीव्ही एकदम चांगल्या हाय क्वालिटीचा नाईट व्हिजनचा बसावा. हा तर महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्याच्यात कोण सांगणार कोण काय करणार त्याच्यापेक्षा ते बघणं आणि पुढची कारवाई करणं ते महत्वाचं असतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी सगळं ग्रामस्थांना सांगू इच्छितो, माझ्यापासून गैरसमज माफ करा, की आता आपल्या खंडाळामध्ये जे बस थांबतात ते नेमकं थांबावं कुठं, त्या कंडक्टरला कळत की बस थांबावं कुठं. त्याचा एक माझं असंही म्हणणं आहे की बा कुठंतरी एक फलक लावावा की बस तिथं थांबू शकेल, कारण त्यांना कुठं एक ठिकाणी उभं राहता प्रवासीला जायचं कुठं थांबावं कुठं हेच कळत नाही. हे तर एक विनंती आहे की आपण एक फलक लावावा, त्या ठिकाणी आपली बस थांबू शकेल असं माझं एक इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद. माझी एक सूचना आहे, पाटलांनी व्यवस्थित अगदी चांगली बुद्धी मांडली. हो, तर गावामध्ये सर्वात प्रथम आम्ही आमच्याकडे त्यावेळेस ग्रामपंचायत होती, संजय जेतुकरने सूचना मांडली ग्रामपंचायतमध्ये, महिला सरपंच या गावामध्ये महापौर तुम्ही इथं एक सीसीटीव्ही कॅमेरे याच्यामध्ये आपले 5-50 हजार गेले तर हरकत नाही. सगळ्यात आम्ही ग्रामपंचायतला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले सर. आणि ही जी घटना घडली बस स्टँडची, ही घटना घडली ती सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा दिसती. ज्यावेळेस 2 ऍक्सिडेंट झाले त्यावेळेस दिसत होती. आम्ही ती सीसीटीव्ही कॅमेरा बस स्टँडला लावलेला असं समोर ही सरपंच असताना. माझी अशी सूचना आहे की बा आता हे जे चौक आहे आपला मेन चौक, मुख्य चौकामध्ये नो पार्किंग झोन असं तुम्ही ग्रामपंचायतीने बोर्ड लावला पाहिजे. मी ग्रामसभेला 5 वर्ष का आलो नाही, 25 वर्ष सत्ता भोगली, पुन्हा मी जायचं तिथे काड्या करायच्या, ते काही मला आवडलं नाही म्हणून मी ग्रामसभेला आमसभेला कधी उपस्थित राहिलो नाही. परंतु पोलीस पाटलांनी मला फोन केला म्हणून माझ्या पहिल्या ग्रामसभेला मी उपस्थित राहिलो. नाही तर बोलूनही मी येत नव्हतं, मला यायचंही नव्हतं, राजकारणही मी सोडून दिलं आता, तेही मला करायचं नाही. परंतु माझी अशी सूचना आहे, हे बरेच अधिकार ग्रामपंचायतला आहे, पण ग्रामपंचायतने याच्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं. चांगल्या प्रकारे मोहम्मद मामू आता बसल्यावरला मोहम्मद मामू सांगत होते तर मग गाडी कुठे उभी करावं. अरे अधिकार तुमचे आहे, ग्रामपंचायतचे अधिकार आहे, सरपंच उपसरपंच नागरिकाचे नाही. मोहम्मद मामू हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही ठराव मांडले पाहिजे. बाबू कापातला ठराव मांडला, दक्षता समिती स्थापन करायचं हे ग्रामपंचायतचं काम आहे ना, एका डिपार्टमेंटचं काम आहे का? हे गावाचं काम आहे, आपलं काम आहे. आपण आमसभा बोलवली पाहिजे, ग्रामसभा बोलवली पाहिजे, तिच्या ठराव मांडले पाहिजे. गावाचा कृती आराखडा ग्रामसभेतच ठरवला जातो, तो काही सरपंचाला किंवा ग्रामसेवकाला अधिकार नसतात. गाव ठरवित असतो कोणत्या वर्षभरात कुठले कुठले कामं करायचे आमसभेमध्ये. तिथे सगळे अनुभवी लोक बसले अशरफ भाई. म्हणून हे कायद्याच्या गोष्टी सगळ्याला कळतात अशरफ भाई. परंतु काय झालं या 5 वर्षामध्ये हे सत्ताधारी लोक कोणालाच काही बोलायला तयार नाही. लहान लहान मुलं प्रत्येक वर्गात प्रत्येक समाजातले आमच्या असतील, तुमच्या असतील, बहुतांच्या असतील, बऱ्याच वेळा तुमच्या समोर आम्ही सामोरे गेलो, आम्हाला सुद्धा लोटलाटी झाली. आम्हाला गळ्यात हात घालून PSI नेऊन समजून सांगितलं, ठाण्यामध्ये तक्रार मी केली. म्हणून आम्ही या गोष्टीत पडत नाही शक्यतो. आणि तुम्ही दोघेही बोलले ना, अगदी योग्य बोलले. पाटलांनी सांगितलं हे बरोबर आहे, पण कर्तव्य आपलं आहे ना पाटील. तुम्ही त्या बॉडीमध्ये सुशिक्षित माणसं आहे. 25 वर्ष आम्ही बरोबर गाव चालवलं, एकच बरोबर ते विरोधात होतात. 3 वेळा आम्ही सत्तेत होतो, 3 वेळा ते सत्तेत होते. असा प्रकार झालाच नाही नातून राहिलो बाबा. ज्याच्या त्याच्या समाजात ज्याची त्याच्या पोराला दाखलं पाहिजे. बाहेर गावचा माणूस त्याच्यावरून जाती रंगल भरून राहिली गावामध्ये, बरोबर आहे की नाही? एक वर्ग बाहेर गावचं होतं, एकाच एकचं भांडण होतं, जाती रंगीचं कामच नव्हतं याला. आणि ते घटना घडली अशरफ भाई. मी बस स्टँडवर मला कळणार काय चाललं नाही. मी घाईवर सगळ्यांना लोक बसेल, बाबू बबलूला विचारलं काय घडलं. 5 मिनिटात करतोय दक्ष अधिकारी मिळाला माझ्या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला, वैजापूर पोलीस स्टेशनला ताईतवाले साहेब. ते 10 मिनिटांमध्ये मोजणी आली. मी बस स्टँडला बसलो त्यावेळेस, पण उतरलो याच्यामुळे नाही बाबा. मागच्या वेळेस मला सुद्धा काही पोरांनी नोटला तिकीट, पण मी तक्रार नाही केली, एक अक्षर सुद्धा तक्रार नाही केली. मला शाबीर भाईनं आमदारांनी आणि PSIनं समजून सांगितलं तुम्ही ज्येष्ठ माणसं आहे, थोडे शांततेत घ्या, निघून आलो वापस परत. परंतु जर त्याच वेळेस तुम्ही जर समजा दापादापी केल्या, कदाचित हा प्रकार घडला नसतो आपल्या गावामध्ये. अहो किती वेळा तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं बॉडीला, चुरकुर्मा खायला, नशीम जमीनदार. या 5 वर्षात बोलणं कोणाला काय कारण कुठं बिघडलं, सर्व कुठं बिघडलं. आम्ही सत्तेतून गेलो म्हणजे सगळं सुटलं का? बरं आम्हाला नाही बोलवलं, यायला घरपाटला नाही बोलवलं, आज आपला स्वरूप आहे ना. आमच्या जेवढेचे लाडू खात होते, आम्ही तुमचे रोड खात होते, हे इथून नका. आपण जर नीट राहिलो तर पोरं नीट राहतील. म्हणून माझी एक सूचना आहे ग्रामपंचायतीला, डिपार्टमेंटला माझं काहीच बंद नाही. डिपार्टमेंटनं अगदी त्यांची कारवाई रिस्पेक्ट चालू आहे.
जे कोणी दोषी असेल त्याची कारवाई झालीच पाहिजे, ते मात्र मी आहेच. परंतु आता जे ग्रामपंचायत जे वाचलेले सगळे बॉडीचे लोक खाली वाचलेले समोर, मी गावचा ज्येष्ठ नागरिक आहे ना, त्यांना तुम्हाला आदेश करतो आणि सूचनाही करतो का तुम्ही पहिले सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. दुसरं, बस स्टँडवर जो चौक आहे त्याच्यामध्ये नो पार्किंग झोनचा बोर्ड लावा. कायला आता त्याची दुकान आहे रोडवर, त्याच्या दुकान समोर मुद्दाम तुम्हाला राहतो भाडेकरी, त्या दुकान कुठे गाड्या लावते, बबलूच्या काढून नेलं. असं झालं नाही पाहिजे. कोणी असं नो पार्किंग झोन लागला पाहिजे. कायदा सगळ्याला सारखा आहे, कायद्याचं राज्य आहे, ते चाललं पाहिजे. कोणी कोणाला त्रास नाही दिला. 4 लोक तुमची बस दिला त्याच्याने आम्ही विषय लागतो रोडवर. त्याच्यामुळे या भानगडी कोणी करू नका, हे चांगलं नाही. त्याच्यातून वाईटच निघत राहतं. मागचं काळा करून आता काही ढोळं निघणार नाही असं बाबा. परंतु माझं म्हणणं काय आहे, आता यांनी सूचना, आता अजून एक सूचना महत्वाची पाटलांनी सांगितलं, सर बोलले नाही त्याच्यावर, परंतु सर त्याची एक नोंद घ्या. जिल्हा परिषद हायस्कूल आहे इथं, पहिले आमच्या काय असे प्रकार घडत होते. आम्ही जर गेलो तिथं, आम्ही जर सांगितलं कोण होतं आमचे कर्मचारी, त्याला ग्रामपंचायतीवर बोलायचं. दारू पेला असेल कोणी कसा असेल त्यात सांगायचं, बाबा तू जर कोणी शाळेच्या आवारात गेला, आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला पत्र तुला अरेस्ट करायला लावू. हे तर ग्रामपंचायतीचं काम आहे बोलायचं. राहिला प्रश्न पोलीस पाटील आहे, त्यांना माहित असलं पाहिजे हे कोणी तोडफोड केली, काय झालं, त्यांनी तुम्हाला रिपोर्ट दिला पाहिजे. ग्रामपंचायतीने दिला. आमचा सहकारी पोलीस पाटील शक्यतो तो भानगडीने करीत गावाची इकडे देखील लावा लागेल नाही. परंतु त्यांचं जे काम आहे, ड्युटी आहे, पोलीस पाटील आहे. कोणी त्या परिसरात शाळेमध्ये कोण जातं, विद्या मंदिर आहे, यांनी सांगितलं लोकांनी तोडले सर. ती प्रत्यक्ष पाहिलं, काही झाडं तोडले, काही त्याच्या कडीफोड तोडून टाकले, गेटची कुलूप तोडली. ती शिक्षक 2-3 वेळा आले. आम्ही म्हणायचं जर गेलो तर आमच्यावर मारायला जावं काही मंडळी, आम्हाला वस्तू लोक सांगताय. म्हणून मला म्हणायचं की हे कायद्याचं राज्य आहे. ज्ञान मंदिर आहे तिथे, आपले सगळे पोरं जर शिकले तिकडे तरी त्या घडू शकतील. त्या शाळेमध्ये PSI झाले, डॉक्टर झाले, न्यायाधीश झाले आपल्या गावातले मुलं. तुमच्या आमच्या समोर झाले नाही शिंबाई, नाही झाले. तिथं असा प्रकार घडून राहिला, गाव कोणीच काय म्हणायला तयार नाही. ना सरपंच, ना पोलीस पाटील, ना गावचा नेमबार कोणी. अरे काय चालते, हे तुमचं काम आहे ना ग्रामपंचायतीचं. म्हणून मला असं म्हणायचं, जरी कोणी काही बोलत नसतं तर तुम्ही तुमच्या समन्वय बसा. हे 3 मुद्दे पहिले करा. शाळेवर लक्ष द्या, गावात नो पार्किंगचे बोर्ड लावा. चौकामध्ये कोणी रिक्षा गाड्या कोणाच लावू नये. नो पार्किंगचा ग्रामपंचायतीने बोर्ड लावावा, सूचना आहे माझ्या. आणि सगळ्याला परत एकदा मी माझ्या वतीनं, साहेबाच्या वतीनं विशेषतः, त्यांनी ताबडतोब सध्या वैजापूरमध्ये कार्यक्रम चालू आहे तरी सुद्धा इतका वेळ दिला. सकाळची मिटिंग होती तरी 4 वाजता ते आले. आणि इतका कर्तव्य लक्ष असं आपल्याला मिळालं यावेळेस. 10 मिनिटात घटना घडली ना, 9-10 मिनिटांमध्ये बस स्टँडला फौज फाट्यासह हजर राहिले. नाही तर अजून काहीतरी अनुचित प्रकार खंडाळ्यात घडला असता. हे माझ्या डोळ्याने पाहिलं, हे स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हणून सगळ्यांनी शांतता ठेवायचं काम करा. गाव आपलं चांगलं आहे. सगळ्या काटचे लोक या गावामध्ये आहे. पाटील म्हणते आणि सगळे पुढे मैदानावर राहत्या, एकमेकाच्या लग्नात जात्या येत्या, असंच चालू द्या पुढं. एवढं बोलून मी थांबतो आणि साहेबांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी शांतता कमिटीच्या मीटिंगसाठी आपल्या विभागाचे पोलीस निरीक्षक साहेब काईटवाले सर आलेले आहेत. सरजी, मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो, तुमच्या डिपार्टमेंटचं स्वागत करतो. कालपर्यंत प्रकार हा अतिशय निंदनीय झालेला आहे, परंतु हे मी माझ्या शब्दातून आता सांगण्याचा प्रयत्न करतो. मैदानी येऊन बेभान होऊन, मैदानी येऊन बेभान होऊन, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू. जगू द्या जगाला तुम्ही ही जागा, सुख संसाराचे तुम्ही ही बागा. प्राणहानीसाठी धर्माची काठी, प्राणहानीसाठी धर्माची काठी, हाती नकारे धरू, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू. नका माणसाला नकारे धरू, नका रक्तपाताची भाषा करू, नका पुत्र माणसाचे वैर माणसाचे इथे नकारे ठरू, दंगल नकारे करू, दंगल नकारे करू,
दंगल नका रे करू खलरक्षणाये सदरक्षणाये पोलीस दलाचा हा मंत्रच आहे खलरक्षणाये सदरक्षणाये पोलीस दलाचा हा मंत्रच आहे महाराष्ट्र पोलिसाला आणि त्यांच्या कार्याला महाराष्ट्र पोलिसाला आणि त्यांच्या कार्याला मदतच आता करू दंगल नका रे करू दंगल नका रे करू दंगल नका रे करू धन्यवाद धन्यवाद. आजच्या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित साईटवाले साहेब, उपनिरीक्षक नितीन नलवडे साहेब, पोलीस डिपार्टमेंटचे बिग जबाबदार आपले पडळकर साहेब, नरवडे साहेब, गोपनीय शाखेचे मेटे साहेब, योगेश झालटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना धन्यवाद. ग्रामपंचायतचे सरपंच कौशबाई थोरात, उपसरपंच रमेश बागोल, माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, उत्तम पवार, सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाबू खासाब, चांद बाबा, अब्दुल रहमान बाबा, अशरफभाई, आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार मंडळी सर्व उपस्थित आहेत आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी सर्व समाजातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि शांततेत आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि बैठक संपन्न झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो.